मी नेमकं तिथंच होतो. एक सामान्य नागरिक होतं, त्याला ट्रॅफिक पोलिसांनी काहीतरी नियम तोडले म्हणून अडवलं होतं. ते त्यांचं काम करत होते. परंतु मला वाटतं की दंड केला पाहिजे. ज्या पद्धतीने ते वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या नागरिकाशी बोलत होते, ती अतिशय चुकीची पद्धत होती. एक तर कायद्याचे रक्षण करणारेच लोक तिथे भीती दाखवत होते की तू जर असं केलास तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुलाच आत घालेल, तुला घाणेरड्या पद्धतीने तुला तुझी फाडेल, तू सिव्हिलला जाऊन शिवून घे, तू कुणाकडेही जा, काही फरक पडणार नाही, जास्त मस्ती करू नको. आणि त्याच्या अंगावर धावून गेले आणि त्याला चापड सुद्धा मारली त्याने. मला असं वाटतं की कायद्याचे रक्षण करणारी लोकच अशा पद्धतीने सोलापूर शहरात वागत असतील तर मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगले पोलीस आयुक्त आहेत. इतर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं काम चालू आहे, परंतु अशा काही ठराविक मुजोर करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी होते असं मला वाटतंय. कुठेतरी पोलिसांनी, आयुक्त साहेबांनी अशा कर्मचाऱ्यावर एक चांगल्या प्रकारची कारवाई करून इतर नागरिकांना संदेश दिला पाहिजे की कायदा हा त्यांच्या रक्षणासाठी आहे. कायद्याचा धाक, तुम्ही नियम पाळला पाहिजे, कायद्याचा धाक असलाच पाहिजे, परंतु अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे असं मला वाटतं.